नमस्कार मित्रांनो, मी संतोष पडलावरती आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा थंडीच्या दिवसात स्वागत करतो. गावाकडे थंडी बऱ्यापैकी लागते. मुंबईला असं समजलं पाऊस पण पडला, त्यामुळे काल जरा गरमी करत होती, पण आज पुन्हा त्या सकाळपासून वातावरण अगदी थंड झालेलं आहे. आणि सूर्यसुद्धा पाहूया आपण, सूर्य अजूनही लपलेला आहे ढगाच्या कुशीमध्ये, बाहेर पडत नाही आहे. आणि त्याचं थोडंसं दुर्मिळ दर्शनसुद्धा घेऊ आपण. आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर नक्कीच व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्या चॅनलवर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येतो तुमच्यासमोर, कारण गेले 1 महिनाभर व्हिडिओ टाकला नाही. याचं कारण काय, तर कामामध्ये थोडंसं बिझी असल्यामुळे व्हिडिओ टाकायला मिळालं. पण नक्कीच बघूया आपण. तर हे बघा, दुर्मिळ सूर्याचं दर्शन होतं. पुढे पुढे अजून पाहूच आपण, पण आत्ता मी दाखवलं ते दुर्मिळ आहे, म्हणजे ढगाच्या कुशी आड लपलेलं आहे. अजूनही डोकावून पाहतोय, बाहेर पडत नाही. पुढे अजून बघू दिवसभर आपल्या संसाराचा कार्यभाग कसा चालतो तो, आणि काम काय काय आपण पाहूया. कारण गुरंबिरं सोडण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. पहाटेच्या वेळेस बघा, हे पक्षीसुद्धा या सूर्याच्या किरणांचा, पहाटेच्या कोवळ्या किरणांचा स्वाद घेण्यासाठी, चाखण्यासाठी, चव चाखण्यासाठी अगदी या विद्युलतेच्या तारेवरती बसलेले आहेत, आपल्या विजेच्या तारेवरती. आणि ते वाट पाहत आहेत सूर्याची, अगदी उगवतोय कधी नाही, आम्हाला शेकोटी कधी मिळते या थंडीच्या दिवसात. हे बघा, आत्ता थोडं दर्शन झालेलं आहे बघा, थोडं दर्शन पुन्हा एकदा. पण अजून म्हणजे एवढा तापलेला वाटत नाही, सूर्याचं तेज वाटत नाही, कमीच आहे. चंद्रावाडीसुद्धा शेताजवळ आलो आहे, कारण पहाटेच्या वेळेस काय गुराबिरांना सोडावे लागते. आणि गुरांना सोडून मग हे बघा आलेलोच आहे. परंतु मी आता काय आलं, सीझन आपलं काजूचं आलं आहे. आणि हे छोटंसं रोप आहे, पण किती बहरलं आहे बघा, मोहर एवढा आलेला आहे. फक्त आगड्या वारा, गावच्या भाषेत म्हणतात, आगड्या वारा सुटला नाही पाहिजे, जो सुटलेला आहे आत्ता, नाहीतर हा मोहर करपून जातो पूर्ण काजूचा. त्या काजूला पूर्ण मोहर आलेला आहे. काजू बहरण्याची कोकणचा मेवा, हा काजूचा वापर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कशा कशात केला जातो, आणि किती टेस्टी काजू हा लागतो. त्याचा रससुद्धा अगदी खूप स्वादिष्ट असतो काजूचा. इकडे वरतीसुद्धा एक झाड अगदी बहरलेलं आहे चांगलं. सगळे काजू आत्ता छानपैकी सगळे मोहर उतरलेला आहे काजूवरती. फक्त एकच, या थंडीपासून किंवा आगड्या वारा, जो करपलेला वारा सुटतो, आणि त्यापासून बचाव झाला पाहिजे. त्याचा जास्त सुटला तर तो करपून जाईल. बाकी आपण छोटी छोटी रोपं लावलेली आहेत, तीसुद्धा चांगली झाली आहेत, कारण का रोज त्यांना 1-2 दिवस अडकून पाणी घातलं जातं. आणि आत्ता वातावरणसुद्धा गार आहे, त्यामुळे थोडंसं काही जास्त पाण्याची गरज भासत नाही. पाऊससुद्धा आत्ताच गेलेला आहे, 1-1.5 महिन्यापूर्वी. इकडे हे काजूचं रोप छान झालेलं आहे. तिकडे खाली एक आपण पाहू शकतो, हे बघा, हा एक छान झालेला आहे. ही अगोदरची रोपं लावलेली आहे, छोटी अगदी बघा. हा एक चांगला पुन्हा हिरवळ तयार झालेली आहे पानांमधून, आपण समजू शकतो. पानं किती हिरवीगार आणि उत्तम असे फुटलेले आहेत, म्हणजे याचाच अर्थ चांगला काजूचा रोप तयार होतो आहे बघा. आहेत, कारण आता पूर्वी शेती कमी झाली, आणि त्यामुळे काय झालं, काजूकडे आपण वळलेलो आहे. तिथे एक छोटंसं रोप आहे, अजून तो वरती आलेलं नाही. सुरुवातीपासूनच ते छोटं होतं, खुरपटल्याप्रमाणे, पण नक्कीच त्यालासुद्धा पालवी चांगली फुटलेली होईल, मोठं. दूध काढलेलं आहे तो बघा, निळ्या पिशीत बांधून ठेवलेलं दूध टपात गायचं, कारण गाय आली होती. आणि इकडे आपला, मी म्हटलं ना, काजू मोठा एक बहरला आहे चांगला, अगदी खूप बहर आलेला आहे त्याला. जर एवढा काजू आला तर बऱ्याचशा बिया देऊन जाईल. हे बघा, हा काजू पहिलं यायचा नाही, पण नंतर याला जी सुरुवात झाली, एक लक्ष्मी घरात आली, याला सुरुवात झाली. आणि म्हणूनच आत्तापासून तो जो यायला लागला आहे, तो बऱ्यापैकी ही बी द्यायला लागला आहे. हा बघा, मोहर फक्त एकच, मी म्हटल्याप्रमाणे की जर वारा चांगला सुटला तर हा मोहर करपणार नाही, आणि वारा जर आगड्या वारा सुटला तर मोहर करपल, त्याला म्हणतात करपणारा वारा. हे बघा, ह्याच्यात आहे, या टपरीत वरच्या टपात दूध काढलेलं. घरी जाऊन बघू आपण दूध
गरम करताना, कारण मी काढताना काय दाखवलं नाही, थोडंसं लेट झालं त्याच्यामुळे. पुन्हा कुठे सूर्य आपल्याला नामोनिशाणच दिसत नाही, तो ढगाच्या आड गेला. याचा अर्थ समजून जा तुम्ही, वातावरण किती ढगाळ आहे आज. आज उन्हाचं जे ताप आहे तो कमी आहे, पाहू शकतो आपण. पुन्हा एकदा गावाकडे मी जरा कॅमेरा फिरवलेला आहे आणि गावाकडे अजूनही थोडा अंधारच वाटतोय, कारण का ढगाळ वातावरण आहे आणि म्हणूनच थोडासा अंधुक हा सगळा गावाकडचा नजारा पसरलेला दिसतोय. इकडून बरोबर दिसतं. तर झोपलेल्या बगिरा बेडवरती हनुम्याने तिला झोपवलेले आहे. तिचं नाव ठेवलेलं बगिरा कालूबाई आणि झोपून आराम करते. कुठे जायचं आहे? वाड्याजवळ. कशाला? बरण्या घेऊन जायचं आहे. आणि तिला स्पेशल हा बेड ठेवलेला आहे ना ग आई, झोपायला मांजरीला. हां बघा, म्हणजे त्यांना कामा नाही, रात्रीची कामं असतात उंदीर मारायची. ए उठ गा, ए बघिरा, ए उठ. हां बघ, दादाने उठवला, उठली आता. बघा आता पायावर बघा कशी, हे बघा उशी घेऊन झोपली आहे जशी काय पायाची, अशी बघा. खेळायला आता. आणि मी आमचा गाडी चालू करणार आहे. हा बघा, गाडी चालू करायला जाण्याचा तर नवीन ड्रायव्हर आहे, कारण पाण्याच्या वरने तिथं शेतावर घेऊन जायच्यात ना काजूंसाठी. शिकतोय, पण हात दुखतोय, पण शिकतोय गाडी चालवायला. प्रॉपर अजून शिकलेला नाही आहे, तसा प्रॉपर ड्रायव्हर नाही झाला आहे, नवीन आहे अजून. हा हसतंय बघा, स्माईल. वीज खाली केलेली आहे आत्ता. हा स्टार्टर देणार आहे. द्या वगैरे स्टार्टर. हा दिलेला आहे. हा बॅकला घेतले. सावकाश. हा येऊ दे सरळ. ड्रायव्हर आता वाटतोय आमचा झालेला, बरोबर वळवला नाही गाडी. हा उतरतायत, पारण्या इथं तयारच आहेत, आता उचलून टाकेल आतमध्ये. चला लगेच, चला मी नाही. सो गाडीत आपण बारण्या आणलेल्या आहेत. आमचा हनम्या एक उचलणार आहे, कारण हनम्याचा हात दुखतोय एक, तो बघा बांधलेला आहे सुद्धा. जलिको आके दे, चिको आके दे. हे बघा, डाय घेतलेला आहे ना, डाय घेतलेला आहे. हा काजूना पाणी घालण्यासाठी, कारण काजू सध्या जोरात उत्पादक चालू आहे. तर वासराला सोडली होती, गुरा बांधत होतो ना, म्हणून काय झालं तर व्हिडिओ घ्यायला जमला नाही दुधाचा. पण तांब्याभर जवळजवळ 1.5 लिटर आपल्याला दूध आत्ता यावेळेससुद्धा गाय देते. गावठी गाय आहे आणि गावठी गायचं दूध म्हणजे अगदी घट्ट बिना पाण्याचं दूध आहे ते. बघा दाखवा इकडे, मस्त. जास्त पुढं नका बघा, वरती फेससुद्धा आलेला आहे. आता उकडवून मस्तपैकी जवळजवळ 1.5 लिटरचा तांब्या असेल ना ग. छडा आहे, पाडा आहे नांगराला गायचं. हुंदके मारताना दिसतंय. आईच्या हुंदके मारले की पाना फुटतं ना, आणि म्हणून गोमातेचं वात्सल्य पाहायला मिळतं आपल्याला ह्याच्यातूनच. सो गुरांना पण आता बांधलेले आहे. सो मित्रांनो, आजचा दिवसच आपण सगळं बघितलेलं आहे, कशा प्रकारे व्हिडिओ बनवलेला आहे आणि काय काय दाखवलेलं तुम्हाला. नक्कीच नवीन व्हिडिओमध्ये आपण नक्कीच लवकरात लवकर भेटणार आहोत. सूर्यसुद्धा मावळायला गेला, आपणसुद्धा आता आपल्या घरी जाणार आहोत आणि पुन्हा भेटणार आहोत लवकरात लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच आपण बांधकाम सध्या जोरात चालू आहे आणि आता गाईचं दूध वगैरे काढून झालेलं आहे. घरी जाणार, मस्तपैकी पिणार आणि मग त्या दुधाचा आस्वाद घेणार.
सो इथे थांबतो. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.